नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे संजय शिरसाट. संजय शिरसाट काल एक वाक्य बोलले ते, आणि त्या बोलता बोलता त्यांनी सांगितलं की आता कुठंतरी आपल्याला निवृत्ती घ्यावी लागणार आहे, कुठंतरी थांबावं लागणार आहे. आयुष्य म्हणजे नेहमीच आपल्याला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष करावा लागणार नाही, कारण की जी काही मालमत्ता आपण जमवून ठेवली त्या मालमत्तेचा काहीतरी उपभोग करण्यासाठी आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. नेमकं काय म्हटलंय, कशा पद्धतीने त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले, निवृत्ती घेताय का त्यांच्यावर येणारं पुढील भविष्यामध्ये संकट ते त्यांनी आताच ओळखून घेतलं, आणि नंतर मग ते फेस करता यायला आपल्याला ताकद नसणार आहे. कारण की आज वय वर्ष 64 संजय शिरसाट यांचं चालू आहे, आणि त्याच्यामुळे कुठंतरी थांबावं लागणार आहे, किंवा आपल्या मुलाचे जे काही कारनामे आहेत ते कारनामे कुठंतरी उघड होतील, आणि मग आपल्याला ते थांबावं लागेल की काय. या सगळ्या गोष्टींचा विचार करून संजय शिरसाट यांना एक स्वप्न पडलं, आणि त्यांनी तिथे निवृत्ती घ्यायला पाहिजे. कोणत्या वर्षी, कशी, हे सगळं आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी थोडक्यामध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, शेअर करा, लाईक करायला विसरत नका जरा. राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं, चांगलं काम करावं, आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे, मीच कायम तिथे राहील असं काही नसतं. म्हणून कधी थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे. म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बंद झालं. 4 टर्म मी आता आमदारकी राहिलेलो, 10 वर्ष नगरसेवक राहिलो. कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहित नाही, परंतु त्या भाषणाच्या ओघामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत, संजय शिरसाट औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विभागातनं निवडून येणारे, मागच्या 4 टर्म पासून आमदार असणारे संजय शिरसाट, 10 वर्ष नगरसेवक पद उपभोगणारे संजय शिरसाट, अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस प्रमाणे आपलं एक स्वतःच व्हाईट हाऊस बनवणारे संजय शिरसाट, ज्या व्हाईट हाऊस पासून नाला जाणार होता त्या व्हाईट हाऊस पर्यंत अशी मस्त सिमेंटची भिंत बांधणारे संजय शिरसाट, आपल्या मुलाचं कारनामे, एका विवाहित स्त्री बरोबर असणारे मुलाच्या कारनामे, असे संजय शिरसाट, आपल्याकडे अमाप मालमत्ता जमवून ठेवणारे संजय शिरसाट, बाजूला पैशांची बॅग आणि इनरवर बसलेले आणि हातात सिगरेट घेणारे संजय शिरसाट यांनी काल एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता माझं वय 64 आहे, हे 2029 पर्यंत ते 69 पर्यंत पोहोचेल, आणि 69 पर्यंत माणसाला कुठेतरी थांबणं हे गरजेचं असतं. मग मला सांगा संजय शिरसाट, जर तुम्ही थांबत असाल तर या मागची कारणं देखील सांगा ना तुम्ही. जी काही तुम्ही काळी माया जमवली, जी काही ब्लॅक मनी तुम्ही जमवून ठेवला आहे, तुमच्या मुलाची जी काही कांड आहेत ती कांड येत्या 2029 मध्ये शिवसेनेचं सरकार येणार आहे. शिवसेने कुठली, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आणि त्यांचं सरकार आलं म्हणजे तुमच्या हाताला बेडे, आणि तुम्हाला चक्की पिसिंग देवेंद्र फडणवीस सारखाचे अजित पवारांना चक्की पिसिंग करणार होते, ती चक्की पिसिंग तुम्हाला तर नाही करावी लागणार ना. आणि म्हणूनच कुठंतरी घाबरून आपापल्या घरी बसून हरिनाम जप करायचा की काय, असे संजय शिरसाट यांना वाटायला लागलं, आणि म्हणूनच त्यांनी आता निवृत्तीचे संकेत दिले. संजय शिरसाटांना सांगू इच्छितो की आपले भारताचे पंतप्रधान, त्यांचा काहीतरी आदर्श घ्या राव. त्यांनी 75, त्यांच्या भाजपामध्ये अशी परंपरा आहे की 75 वर्ष झाले म्हणजे त्या माणसाला रिटायर करून टाकता. पण आपले नरेंद्र मोदी बघा, महान आहेत, 75 वर्ष त्यांची पूर्ण झाली. आज त्या 75 वर्षाला 3-4 महिने देखील उलटून गेले, तरी आज सत्तेमध्ये आहेत. आज देखील ते सत्तेमध्ये असून 75 वर्षाची वाटत नाहीयेत. त्यांची जी काही बुद्धी आहे ती लहान मुलाप्रमाणेच बुद्धी आहे. त्यांचे जे काही चाळे आहेत, जे इतर गोष्टी आहेत, बुद्धी, काम, त्यांचं कर्तृत्व लहान मुलाप्रमाणेच आहे. तसंही संजय शिरसाट, तुम्ही त्यांचा आदर्श घ्यावा आणि नरेंद्र मोदींप्रमाणे काम तुम्ही करत राहा. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुमच्या हातांना काही बेड्या ठोकल्या जाणार नाही. जर तुमचं नशीब खराब असेल, खराब तर होणारच आहे ते भविष्यात, कारण की जे तुम्ही सगळे 50-50 खोके घेऊन पळाले आहेत, जे 50-50 खोके घेऊन तुम्ही ओरिजिनल शिवसेना सोडून त्या डमी शिवसेनेमध्ये गेला आहात, जी मिंदे शिवसेना आहे, त्या शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना ही चिंता आहेच. आता
तुमचा जो काही पक्ष आहे संजय शिरसाट तो काही दिवसांमध्ये भाजपमध्ये विलीन होणारच आहे. तुमची ते सबस्टिट्यूट पार्टी आहे, जसं की प्लेइंग 11 आणि प्लेइंग 15 असताना त्याप्रमाणे तुम्ही जे उरलेले प्लेयर्स आहेत ते तुम्ही आहेत, ते तुम्हाला वाटेल तेव्हा यूज करेल देवेंद्र फडणवीस, वाटेल तर लात मारून काढून टाकतील. असे आपले देवेंद्र फडणवीस बरोबर तुम्ही जी काही युती केली आहे ना, ते युती केल्यामुळे तुम्हाला आता कुठेतरी पश्चाताप व्हायला लागला की काय, आणि आपलं जे काही राजकीय भविष्य आहे ते राजकीय भविष्य अंधाऱ्यात असणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही हे निवृत्तीचे संकेत देताय की काय, असंच आता सर्वसामान्य जनतेला वाटायला लागलंय. मला तरी वाटायला लागलंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, संजय शिरसाट यांनी निवृत्ती घ्यावी का चक्की पिसिंग करत येणाऱ्या काळामध्ये, किंवा आता परत दुसरं म्हणजे जर तुम्ही 29 मध्ये परत निवडणुकीसाठी उभे राहाल तर मग तुमचा पराभव निश्चित आहे. तुम्ही जे काही 50 खोकेवाले, तुम्हाला कोणीही निवडणुकीमध्ये मतदान तर करणारच नाहीये. आणि म्हणून कुठेतरी पराभव स्वीकारण्यापेक्षा आणि त्याचे काही डिपॉझिट जप्त होण्यापेक्षा घरी बसलेलं बरं. आणि म्हणूनच तुम्ही हे निवृत्तीचे संकेत देतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.